नमस्कार, मी कोमल द झकास रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत आमरसपुरी। त्यासाठी मी आंबे घेतलेले आहेत 5। आमरस बनवण्यासाठी सगळे मी आंबे स्वच्छ धुवून घेते आणि असे कट करून त्याचा सर्व गर काढून घेते। मी अशाच पद्धतीने गर म्हणजे आमरस बनवत असते। सगळा गरही व्यवस्थित निघतो आणि हात पण खराब होत नाही। हे असे कट मारून चमच्याच्या साहाय्याने सगळा गर काढून घेते आता। हा आंबा खूप गोड आहे, त्यामुळे मी आमरसमध्ये साखर नाही टाकणार। हे पहा सगळा गर काढलेला आहे। आता हा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकते आणि मिक्सरला फिरवून घेते। हा पहा आमरस तयार आहे। तुम्हाला दूध आवडत असेल तर दूधही टाका अर्धी वाटी। मस्त असा आमरस तयार आहे। आता आपण पुरी बनवूया। पुरीसाठी मी 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे। 1 चमचा त्यावर मीठ टाकते चवीपुरतं आणि 1 चमचा साखर टाकायची आणि थोडं पाणी घालून असं मळून घ्यायचं। चपातीला मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं पीठ। थोडं पाणी घालत मळून घ्यायचं। हे पहा असं मळून घेतले। आता 1 चमचा तेल टाकते त्यावर, पुन्हा एकदा चांगलं मळून घेते आणि अर्धा तास झाकून ठेवते। अर्ध्या तासानंतर हे पहा पीठ चांगलं भिजलेलं आहे। पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं आणि एका भांड्यात ठेवायचं आणि गोळे करून घ्यायचे पुरीसाठी। आवळ्याच्या आकाराचे गोळे करून घेतलेत पहा। आता मी पुऱ्या लाटून घेते। पुरी जास्त पातळी नाही लाटायची आणि जाडही नाही लाटायची, मीडियम साईजमध्ये लाटायची। चपातीपेक्षा थोडी जाड लाटायची। दोन्ही साईडनं लाटून घ्यायची पुरी चांगली। हे पहा पुरी लाटून झालेली आहे। अशाच मी सगळ्या पुऱ्या लाटून घेते आता 4-5। हे पहा इकडे गरम झालेलं आहे तेल, पुऱ्या तळून घेऊया। हे बघा किती मस्त फुललेली आहे पुरी। अशी तेलात वरती फुगून आली की मग पलटी मारायची आणि दोन्ही साईडनं आलटी पलटी करून पुरी मस्त भाजून घ्यायची। हे पहा तयार आहे पुरी। आता आपण आमरस पुरीचं ताट तयार करूया। एका वाटीमध्ये आमरस, मस्त असा घट्टसर टम्म फुगलेल्या पुऱ्या, सोबतीला कांद्याची भजी आणि पापड, मस्तच बेते। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।